नाशिक शहरातील आडगाव आणि विशेषतः कोणार्क नगर परिसरात पतंग उडवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रतिबंधित व जीवघेण्या नायलॉन मांजाची विक्री आणि वापर खुलेआम सुरू असल्याचे चित्र आहे। शासनाने नायलॉन मांजावर पूर्ण बंदी घातलेली असतानाही त्याची बेकायदेशीर विक्री केली जात आहे। त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेला गंभीर धोका निर्माण झाला आहे। परिसरात अनेक लहान मुले आणि तरुण नायलॉन मांजाचा वापर करताना दिसत आहेत। अत्यंत धारदार असल्याने हा मांजा रस्त्यावरून जाणाऱ्या पादचाऱ्यांसाठी तसेच विशेषतः दुचाकी स्वारांसाठी अतिशय धोकादायक ठरत आहे। नाशिक पूर्व भागात यापूर्वी नायलॉन मांजामुळे गळा चिरण्यासारख्या गंभीर घटना घडल्या आहेत। नागरिकांनी पोलीस प्रशासनाकडे नायलॉन मांजाची बेकायदेशीर विक्री व वापर रोखण्यासाठी तातडीने विशेष मोहीम राबवण्यासाठी मागणी केली आहे। तसेच बंदी असलेल्या मांजाची चोरी छुपे विक्री करणारे आणि त्यांचा वापर करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशीही मागणी करण्यात येत आहे, जेणेकरून भविष्यात कोणतीही मोठी दुर्घटना टाळता येईल। आरबी न्यूजसाठी पांडुरंग भांगरे, मोखाडा।